इंदर पूर्वच्या खारीगाव परिसरात एका दुकानाला भीषण आग लागली आहे। आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभाग दाखल झालाय। मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या सध्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। भीषण अशी आग लागली आहे। या आगीचे लोळ दूरवरून पाहायला मिळतात। प्रचंड अशी आग लागल्याचं पाहायला मिळतंय। काळा धूर या दुकानांमधून पाहायला मिळतोय। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत। मात्र या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। भीषण अशी आग या दुकानाला लागली आहे। त्यातून काळा धूर बाहेर येतोय। एसीचे डक्ट देखील तिथे पेटल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। मात्र लागून ओळीत अशी बरीच दुकानं पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ही आग पसरण्याचा प्रश्न निर्माण झाला। भाईंदरमध्ये एका दुकानाला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। महेंद्र, काय अधिक तपशील? सध्या आगीवर नियंत्रण मिळालंय का? भाईंदर पूर्वेच्या खारीगाव परिसर आहे। या परिसरामध्ये जे आहे ते मार्केट आहे। त्याच्यामध्ये सद्गुरू जे शूजचं दुकान होतं, या दुकानाला अचानक आग लागली। आगीचे होळ इतक्या मोठ्या प्रमाणात होते, त्या लोटमुळे एकमुळे परिसरात जे आहे एकच खळबळ माजली। घटनास्थळी 2 अग्निशमक दलाचे बंब पोहोचलेले आहेत। 25 पेक्षा अधिक जवान जे आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात आहेत। सरतीचे प्रयत्न जे आहेत ते मागच्या अर्धा ते पाऊण तासापासून सुरू आहेत। अद्याप आग विझली जरी नसली, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। अग्निशमक जवान जे आहेत ते त्या आग विझवण्याच्या प्रयत्नात जे आहेत। नक्कीच भीषण अशी आग या दुकानाला लागल्याचं पाहायला मिळतंय। शूजचं हे दुकान असल्याचं समजतंय। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।